नमस्कार मित्रांनो, आपलेच यूट्यूब चॅनल स्वामी सेवा मार्ग या चॅनलवरून मी आज तुम्हाला सेवा देव्हाऱ्यातील देवांची याबद्दल माहिती सांगणार आहे. तेव्हा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ज्या घरात देव्हारा नाही त्या घराला आध्यात्मिक भाषेत स्मशान समजले जाते. आई वडील हयात असतील व अगर ज्येष्ठ बंधू हयात असेल व ते कुटुंब कुठेतरी दूर राहत असेल तरी स्वतंत्र देव्हारा करावा. देव्हाऱ्याला कळस असू नये. देव्हारा ईशान्य दिशेस पश्चिमेस तोंड करून असावा. एकाच देवाच्या 2 मूर्ती असू नयेत. एक फोटो व एक मूर्ती चालेल. देव्हाऱ्यात मारुतीची मूर्ती, शंकराची मूर्ती, शनीची मूर्ती, सेंद्रिय दैवते म्हणजे मुंजे, चेडे, साती असरा वगैरे पूजू नयेत. 3 इंचापेक्षा जास्त उंचीची मूर्ती असू नये व अर्ध्या इंचापेक्षा कमी उंचीची मूर्ती नसावी. मूर्तीला भोक किंवा छिद्र नसावे. अशा मूर्ती ताबडतोब बदलणे. उजव्या सोंडेच्या गणपतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये. देव्हाऱ्यात कमीत कमी कुलदेवी, कुलदैवत, श्री स्वामी समर्थ, बाळकृष्ण व गणपती यांची मूर्ती ठेवावी व शंकराची पिंड असावी. पिंड नंदी व नागाशिवाय असावी. सकाळ सायंकाळ देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवू नये. काचेची तडा गेलेली फ्रेम पण बदलावी. भेट दिलेल्या व सापडलेले देव देव्हाऱ्यात पूजू नये. बुडीताच्या घराण्याचे देव पण पूजू नये. असे केल्यास त्या घराण्याचा सुद्धा वंश खंडित होतो. एकाच प्रकारचे 2 देव नको. एकाच देवाच्या मूर्ती व फोटो दोन्ही चालेल. 2 देवीपेक्षा जास्त देवी देव्हाऱ्यात नको. भगवान शंकराचा फोटो देव्हाऱ्यात पूजू नये. वरती भिंतीवर चालेल. शनीचा फोटो सुद्धा घरात नको. कालभैरवाचा फोटो देव्हाऱ्यात न ठेवता 6 फुटाच्या वर लावावा. गायत्री मातेची पूजा देव्हाऱ्यात करू नये. गुरु शिष्यांची पूजा एकत्र करू नये. देवांचे फोटो, मूर्ती शोकेसमध्ये शोसाठी ठेवू नये. अन्यथा ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या देव्हाऱ्यात पितर असावेत. देव्हाऱ्यात नंदादीप असल्यास उत्तम. जे यंत्र आपण ठेवतो ती उभी ठेवू नयेत. देव्हाऱ्यातील देवांची पूजा सुतक, वृद्धी, यात्रा इत्यादी महत्त्वाचे कारण असल्याशिवाय चुकवू नये. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल चिन्हाला क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.